श्रीमंत तर अनेक लोक आहेत पण त्यांना पुरस्कार मिळू शकले नाही, कारण मिली थी जिंदगी किसी को किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी को किसी के काम आने के लिए, पर वक्त बीत रहा है कागज के टुकड़े कमाने के लिए। ना कफन में जेब है और कब्र में अलमारी, और मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते। म्हणून पैसा काही कामाचा नाही। जर का तुम्हाला समाजामध्ये एक वेगळं स्थान प्राप्त करायचं असेल तर या सर्व पुरस्कार प्राप्त लोकांसारखं समाजामध्ये काम करा, अशी विनंती आज आपल्या तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी करतो। आणि जाता जाता अर्जुन दादा, आज या ठिकाणी भाऊसाहेब या ठिकाणी सर्वच जण असल्यामुळं, सर्व जाती धर्माचा हा कार्यक्रम असल्यामुळं मी तुम्हाला एकच शुभेच्छा या ठिकाणी देतो की गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माची प्रतिज्ञा, रामाचं वचन आणि हनुमानाची ताकद तुम्हाला लाभो, अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो। जय भीम। धन्यवाद भाई। मी पुन्हा आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी उपजिल्हा अधिकारी आदरणीय खडसे साहेब बसलेले आहेत आणि साहेबांची राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊच्या पावनभूमीमध्ये माझी भेट होती, कारण माझ्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत। मासाहेबाच्या पावनभूमीमध्ये ही संस्था 21 क्विंटलचं अन्न वाटप करते आणि नागाच्या नागभूमीमध्ये सुद्धा 21 क्विंटलचं त्या ठिकाणी जाऊन अन्न वाटप करते। परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, शिट्ट्यातून मी माजी सैनिक, ज्याचं इंग्रजीशी पटलं नाही, गणिताशी कधी साहेब जुळलंच नाही, चैत्यभूमी सुटली, इंग्रजाशी पटलं नाही, अशातला सैनिक, परंतु माझे भाषे सचिन खंडारे यांनी या संस्थेचं नाव, ही एकच संस्था नसून याच्या 8 उपशाखा सुद्धा आहेत, या संस्थेचं नाव पत्रकार या क्षेत्राच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेण्याचं काम जर कोणी केलं असेल आणि सिंहासारखी ताकद माझ्या पाठीमागे उभी राहिली असेल तर ती सचिन भाऊ खंडारेची आहे। म्हणून त्याच्यासाठी टाळ्याचा गजर सर्वांनी एकदा झाला पाहिजे। मी फक्त कार्यक्रम तुम्हाला सांगताय, मामा मी असं असं करतो, असं असं करणार, माझा एवढा शब्द राहता की काय करायचं करून घे, काय लागत असेल सांगून दे। आणि दुसरा उल्लेख भाईनं या ठिकाणी प्रवीणजी किती आपण उभं राहावं, मी ग्राम विस्तार अधिकारी म्हणून काम करतो, प्रवीणजी किती तिकडे उभं राहा म्हटलं नाही, तो उभं राहा तुम्ही। मी ठाणेदार साहेब आणि साहेबांना सांगू इच्छितो साहेब की मी ग्राम विस्तार अधिकारी, परंतु गाव मोठं मला भेटायला पाहिजे, परंतु माझ्याकडून संस्थामुळे होऊ शकत नाही, म्हणून छोटे गावं मला दिल्या जातात। मला 9 वर्ष अशोक भाऊ आणि मी उपजिल्हा अधिकारी महोदयांना सांगू इच्छितो की मला 9 वर्ष ग्रामसेवक म्हणून कोण घेतलंच नाही, माझी सर्व ड्युटी केली असेल तर फक्त प्रवीण गीतेने केलेली आहे। मला सांभाळलं, पेमेंट भेटलं, परंतु 9 वर्ष कोण मला ग्रामसेवक घेतलंच नाही। म्हणून प्रवीण भाऊ फुल ताकदीनं तुमचं ते ध्येय आहे, संस्थेचा सचिव सौ प्रतिभाताई अर्जुन भाऊ बसलेला आहे, फुल ताकदीनं तुमच्या पाठीमागे उभं राहील, एवढंच या ठिकाणी थांबतो। आणि पुनश्च एकदा सचिन, तुझ्या संस्थेला फार मोठं केलंय, तुझे आभार मानावे कसे हेच मला कळत नाही। लगेच पुढील कार्यक्रम काही पार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या ग्रामीण भागात असं म्हणतात की क्षणोक्षणी जो येतो कामा, पुढचं तुम्ही सांगा, मामा ना, बरोबर, जिथं कमी पडला तिथं मामा असतो। आणि त्याच्या पुढचं तुम्हाला माहित नसलेलं अजून एक सांगते की ज्याला हवा मामाचा खिचा तो भाचा, पण इथं वेगळी परिस्थिती आहे। ही मामा भाच्याची जोडीच अशी आहे की खरंच इतकं सुंदर कार्य हे दोघं जण करतात आणि एकमेकांचं कौतुकही करतात। एकदा जोरदार टाळ्या या दोघा मामा भाच्यांसाठी झाल्या पाहिजे। यानंतर पुढील पुरस्कारांकडे आपण वळत